जनतेला फसवणारं भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकार, आमदार सतेज पाटलांचं वक्तव्य. शिरोळ तालुका काँग्रेस पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण व कार्यकर्ता मेळावा जयसिंगपूर येथील भेर्डी सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. देशात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यात. सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं. महागाईच्या खाईत जनतेला लुटणं म्हणजे सरकारचे आजचे दिन असल्याची टीका त्यांनी केली. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मेळाव्यापूर्वी आमदार सतेज पाटील व सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अभिवादन केलं. त्यानंतर मोटरसायकल रॅलीद्वारे त्यांचं स्वागत करण्यात आलं. सभागृहात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दरगू गावडे यांनी स्वागत केलं. माजी तालुकाध्यक्ष शेखर पाटील यांनी प्रास्ताविका सुजान संघटना अभियानाअंतर्गत भव्य कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या रुपाली चंदोगडे व दिनेश कांबळे यांचाही गौरव करण्यात आला. अध्यक्ष भाषणात सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी नव्या पदाधिकाऱ्यांनी तरुणांचं संघटन करून काँग्रेसचा विचार तळागाळात पोहोचावा असं आवाहन केलं. सप्टेंबर महिन्यात युवक युवतींचा मोठा मेळावा घेण्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर, शहराध्यक्ष सुदर्शन कदम, महिला काँग्रेस अध्यक्ष आम्रपाली कारंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमास दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संजय पाटील कोथळेकर, प्रदीप चव्हाण, अर्चना चौगुले, दीपाली होगले, नीलम मेहत्रे तसेच तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.